दंडवत मंडळी परब्रह्मज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आज आपण नागदेव भट पुरीकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया। श्री नागदेवाच्या घराण्याचे मूळ पुरुष वामनाचार्य हे मौजे पुरी म्हणजे सध्याचे पांढरे येथे राहत असत। त्यांच्या पत्नीचे नाव महादाईसा असे होते। या दाम्पत्याला महेश्वर नावाचा मुलगा होता। त्याच्या पत्नीचे नाव वैजाईसा। हिच्यापासून त्यास माधवभट आणि वायनायक ही दोन मुले झाली। त्यापैकी माधवभट आणि पत्नी आबैसा यांच्या पोटी शके 1158 नागदेवाचा जन्म झाला। त्यांना 3 भावंडे होती। वडील बंधू सारंगपाणी, धाकटे बंधू वैजनाथ व सर्वात लहान उमायसा ही बहीण होती। माधवभट हे बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील पुरी या लहानच्या खेड्यात आणि त्यांचे धाकटे बंधू वायनायक रावसगावाला राहत असत। माधवभट ऐन तारुण्यात कालवश झाल्यामुळे आबैसावर दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु तिच्या दुःखात वायनायकाने चांगलीच मदत केली। त्यांनी आपल्या व माधवभटांच्या मुलामुलींची लग्ने केली। अशा रीतीने आबैसाचा संसार नीटनेटका झाला होता। त्यातच तिला समाधान वाटत होते। परंतु प्रत्येक माणसाच्या जीवनात शनी, राहू, केतूचा काळ येत असतो। त्याप्रमाणे हिच्या जीवनात संकटामागून संकटे येऊ लागली। उमायसेचा विवाह झाल्यावर ती लवकरच विधवा झाली। आबैसाचा वडील मुलगा सारंगपाणी याला एके दिवशी वाटेत चोराने लुटून त्यांचा वध केला, तर नागदेवभट सप्तव्यसनी निघाले। त्यामुळे ती अत्यंत त्रस्त होऊन रावसगावाला गोदावरीच्या काठावर असलेल्या सिद्धनाथ मंदिराजवळ एक झोपडी बांधून विरक्त वृत्तीने राहू लागली। तिच्याबरोबर उमायसा होती। मग विधवा महादाईसाई तेथे त्यांच्याजवळ राहावयास आली आणि नागदेवभट आणि वैजोबा पांढरे येथेच राहिले। नागदेवाच्या पत्नीचे नाव गंगाईसा। या दाम्पत्याला एक मुलगा झाला। त्याचे नाव महेश्वर पंडित असे होते। नागदेवाला सप्तव्यसने जडली होती। ते चोऱ्या डाकी घालत असत। यावरच त्यांचा संसार चालला होता। इकडे रावसगावी राहिलेल्या आबैसा व उमायसा देवधर्म करून आपला काळ कंठू लागल्या। असे असताना एके दिवशी त्यांनी रामदेव उर्फ दादोस यांना गुरु करून घेतले। इकडे पुरी येथे राहणारे आबैसा पुत्र नागदेव या अधूनमधून आईकडे येत असत। असेच एकदा ते आबैसाला भेटण्यास आले, तेव्हा त्यांना झोपडीच्या बाहेर कोणत्या तरी पुरुषाची पादतलाने दिसली व नागदेवाचा आत प्रवेश होताच तेथे त्यांना रामदेव दृष्टीस पडले। ते पाहून नागदेवाला त्यांच्याविषयी संशय वाटून ते क्रोधित झाले। त्यांनी रामदेवाची पादतलाने फेकून दिली। नागदेवाचे मोकळे केस, कमरेला मोकळे धोतर व हातात नागवी तलवार असा त्यांचा अवतार पाहून बिचारे रामदेव आपले घोंगडे घेऊन झोपडीच्या बाहेर पडले आणि एका झाडाखाली जाऊन बसले। इकडे नागदेव आईला टाकून बोलू लागले, निके करीत असा आबे, याच कारणे येथं गुफा केली की? आबैसा म्हणाली, हे काही नागदेया, दादोस निके, महात्म्यापासून आनंद होय। मग नागदेव उपहासाने म्हणाले, होईल मग काही रुपैसी उमैसी हे तरुणधारे याही तरुणधारी या स्त्रियेसी पुरुषापासून होईल अनकाई। हे नागदेवाचे म्हणणे व्यवहाराला धरून होते, पण आबैसा म्हणाली, असे कसे म्हणतोस? तेव्हा नागदेवांनी आबैसाला विचारले, मलाही त्यांच्यापासून होईल काय? आबैसा म्हणाली, अवश्य होईल। या संवादानंतर नागदेव दादोसांकडे गेले। त्यांना आपल्या गुफेत आणले। मग सर्वांनी त्यांना भोजन घातले। भोजन झाल्यानंतर दादोस गंगेकडे गेले। आबैसांच्या सांगण्यावरून नागदेवही दादोसांच्या पाठोपाठ गेले आणि म्हणाले, तुमच्यापासून आनंद प्राप्त होतो असे म्हणतात, ते कसे? दादोसांनी उत्तर दिले, आमच्यापासून होतो आणि होतही नाही, पण आमचे गुरु श्री चक्रधर स्वामी यांच्यापासून निश्चित होतो। स्वामींचे नाव घेताच नागदेवांना स्थित्यानंद झाला। तो त्यांनी 2 घटिका भोगला, मग आनंद उतरला। नंतर नागदेवांनी स्वतः दादोसांची घोंगडे घेतले आणि दोघेही गुफेकडे निघाले। आता नागदेवाच्या अंतःकरणात दादोसविषयी आदरभाव निर्माण होऊन त्यांना स्वामींच्या दर्शनाची उत्कंठा लागली। त्यांनी विचारले, तुमचे स्वामी कोठे आहेत?
दादोस म्हणाले, ते सध्या सिन्नरला आहेत. मग मला सिन्नरला घेऊन जाल का? नागदेवाने सिन्नरला जाण्याची इच्छा प्रदर्शित करताच दादोसाने मोठ्या आनंदाने घेऊन जाण्याचे कबूल केले. पुढे काही दिवसानंतर रामदेव रावस गावाला आले. तेथून आबाईसा, उमाईसा, महादाईसा, नागदेव यांना बरोबर घेऊन ते सिन्नरला गेले. सिन्नरला गेल्यावर नागदेवाने अगोदर स्वामींचे दर्शन घेतले. मग गावात जाऊन पान सुपारी आणली. ती स्वामींना समर्पण करून त्यांच्या चरणांवर भावपूर्वक मस्तक ठेवले. साष्टांग दंडवत घातले व जवळ बसले. तेव्हा बाईसाने स्वामींच्या तांबूळाचा प्रसाद नागदेवाला दिला व इतर भक्तजनांनाही वाटला. नागदेवाने तो तांबूळाचा प्रसाद सेवन करताच त्यांना स्थित्यानंद प्राप्त झाला. तो आनंद ओसरल्यावर स्वामी नागदेवांना म्हणाले, तुम्हाला दादोसापासून स्थित्यानंद होत असेल. नागदेव म्हणाले, होय, पण त्यापेक्षा तुमच्यापासून अधिक होतो. हे ऐकून स्वामी त्यांना म्हणाले, पुढे स्थित्यंतर होईल. आणि खरोखरच तेव्हापासून नागदेवांच्या जीवनात स्थित्यंतर घडून आले. मोकळा कासवटा, आडवी, वेणी, अनेक दुर्व्यसनात लोळणारे नागदेव विरक्त वृत्तीने राहू लागले. दादोसप्रमाणे स्वामींविषयी त्यांच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली. स्वामी ईश्वरी पुरुष आहेत असा त्यांना अनुभव आला. त्यामुळे स्वामीविषयीची श्रद्धा उत्तरोत्तर वाढत गेली. ते त्यांची वारंवार भेट घेऊ लागले. या पहिल्या भेटीनंतर बीड येथे दुसरी भेट झाली. तेव्हा अंतःकरणातील श्रद्धेने प्रेरित होऊन त्यांनी स्वामींना वाहण्यासाठी एक मौल्यवान वस्त्र मुद्दाम विणून आणले होते. परंतु अहंकारी रामदेवाने आपल्या स्वतःच्या ठिकाणी ते वाहून घेतले. पुढे 3-4 महिन्यानंतर त्यांनी पाटोदा येथे स्वामींची भेट घेतली. ही तिसरी भेट होय. त्यानंतर त्यांना चौथी भेट कनाशी येथे झाली व 5वी भेट करंजखेड येथे झाली. या 5व्या भेटीत 2-3 प्रसंग घडले. महादाईसेने भडगाव येथे स्वामींना वस्त्र समर्पण केले होते. त्या वस्त्राची अंगी शिवून ती प्रथम स्वामींनी परिधान केली. त्यानंतर तीच त्यांनी नागदेवाला अर्पण केली. त्यामुळे नागदेवाला अतिशय आनंद झाला. अंगीचा प्रसाद त्यांनी अंगात घालून स्वामींना नमस्कार केला. स्वामी रामतीर्थाकडे विहरण करीत असताना ते एकदम अदृश्य झाले. नंतर थोड्या वेळाने प्रकट झाले. हा चमत्कार नागदेवांना पाहावयास मिळाला. गुंफेवर घालण्याकरिता लाकडे पाहिजे होती. त्यासाठी नागदेवभट झाडावर चढून त्याचे फाटे मोडू लागले. त्यावेळी ते या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारित असत. हे त्यांचे वानरासारखे उड्या मारणे पाहून स्वामींनी गमतीने त्यांचे नाव वानरा असे ठेवले. यापुढे नागदेवभट दाभाडी व जालना येथे स्वामींच्या बरोबर होते. जालना येथे असताना नागदेवभटाला स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू यांच्याही दर्शनाला जावे असे वाटू लागले. त्याप्रमाणे ते रामदेवाबरोबर रिक्तपुरास गेले. तेथून परतल्यावर त्यांनी जोगेश्वरी येथे स्वामींची भेट घेतली. ही नागदेवाची 6वी भेट होय. या 6व्या भेटीतच स्वामी श्री चक्रधरांपासून नागदेवाला बोध झाला. म्हणजे माघ शुद्ध 14 शके 1190 रोजी परमेश्वराविषयी ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून नागदेवांच्या अंतःकरणात स्वामींविषयी अपार आवड निर्माण झाली. ते पाहून रामदेवाला वाटले, आपला शिष्य हा श्री चक्रधर स्वामींना गुरु करून घेणार असे दिसते. यासाठी त्यांनी मुद्दाम नागदेवांना कामखेड्यास नेले. तेथे 3 आठवडे राहिले. परंतु स्वामींवरील नागदेवाची श्रद्धा कमी न होता अधिकच वाढली. दादोसाने आबाईसाला सांगून नागदेवाचे मन फिरविण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. मग दादोस खडकुली येथे स्वामींकडे आले व त्यांना म्हणाले, मज एकांत द्यावा. स्वामी म्हणाले, येथे काय लोकांत आहे काय? तथापि दादोसाने फारच आग्रह केल्यामुळे ते दोघेही गुंफेपासून थोड्या अंतरावर गेले. तेव्हा दादोस स्वामींचे कान भरवू लागले, या नागदेवास तुमच्याजवळ राहू देऊ नका. हा सप्तव्यसनी आहे. स्वामींचे ऐकेल आणि लोकांना जाऊन सांगेल. स्वामी म्हणाले, तुम्ही म्हणता तसे येथे काय आहे? लोकांजवळ न सांगण्यासारखे येथे काही नाही. नागदेव हा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. तथापि आमच्याजवळ राहणाऱ्याला आम्ही जा म्हणणार नाही व जाणाऱ्याला राहा म्हणणार नाही. स्वामींच्या या उत्तराने दादोसचा उपाय खुंटला. दुसऱ्या दिवशी सकाळी दादोस, नागदेव, आबाईसा व उमाईसा वगैरे परत जाण्यास निघाले. थोडी वाट चालून गेल्यावर काही निमित्त करून नागदेव स्वामींकडे परत आले.
तेव्हा स्वामींनी परत येण्याचे कारण विचारले तेव्हा नागदेव म्हणाले, मी स्वामींजवळ 5-7 दिवस राहीन. स्वामी म्हणाले, आम्ही तसं तुम्हाला राहू देणार नाही. तुम्हाला आवडेल तोपर्यंत राहाल आणि पुन्हा जाल असे चालणार नाही. आम्ही तुम्हाला पाठवू त्यावेळी जावे आणि बोलावू त्यावेळी यावे. हे जर मान्य असेल तर तुम्ही आमच्याजवळ राहा. त्यामुळे नागदेव मनात विचार करू लागले, 6 महिने अथवा 1 वर्षानंतर दीक्षा घ्यावी. आताच काय करावयाचे आहे, आता आपण असेच राहावे. तेव्हा स्वामी चुटकी वाजून म्हणाले, चांग विचारा निके विचारा, सांगा तू दूर पावत असे. याप्रमाणे स्वामींनी 3 वेळा म्हटले. मग भटोबासाने निश्चयपूर्वक सांगितले, जी तुमची मी आज्ञा पालन करीन असे म्हणून ते स्वामींजवळ राहिले. इकडे नागदेव स्वामींकडे परतल्यावर रामदेवादी मंडळी गावाकडे गेली. तेथे गेल्यावर रामदेवाने नागदेवांच्या पत्नीस भडकावले. त्यामुळे ती आपला लहान मुलगा महेश्वर यास घेऊन स्वामींकडे आली व नागदेवास वाटेल ते बोलून तिने तोंड सुख घेतले. मग स्वामींनी गंगामाईसाबरोबर नागदेवांना घरी पाठविले. तेथे गेल्यानंतर त्यांनी तिची खाण्यापिण्याची सोय केली. तिला शेताचा हिस्सा घेऊन दिला. दुधाकरिता गायी व म्हशी दिल्या. अशा प्रकारे सर्व व्यवस्था केली. तेथे असताना गंगाईसाशी विषय संबंध घडून तिला गर्भ राहिला. तेच वैराग्य देव होत. याप्रमाणे नागदेव सर्व व्यवस्था करून खडकुली येथे स्वामींकडे आले आणि म्हणाले, जी आता मला संन्यास द्या. मग स्वामींनी नागदेवाकडून प्रतिज्ञेची सुपारी घेऊन त्यांना संन्यास दिला. हा काळ फाल्गुन शके 1190 होय. तेव्हापासून नागदेव स्वामींच्या सानिध्यात राहू लागले. संन्यासानंतर स्वामींनी श्रीप्रभूंच्या सेवेसाठी नागदेव भटास रिद्धपूरला पाठविले. त्यांना आपल्यापासून दूर ठेवून त्यांची परीक्षा घेत पाहिली. नागदेव भट रिद्धपुराहून परतल्यानंतर ते स्वामींच्या सानिध्यात राहून सेवा करू लागले. स्वामींची कोणतीही आज्ञा पालन करण्यात ते तत्पर असत. त्यांच्या आज्ञेविना ते कोणतेही कार्य करीत नसत. तसेच दररोज स्वामींचा त्रिकाल पूजावसर करू लागले. शास्त्र श्रावणाला उपस्थित राहून त्यांच्या मनात आवर्तन करू लागले. त्यामुळे त्यांची पात्रता वाढली. ही पात्रता नागदेवांनी स्वामींच्या अखंड सेवेने प्राप्त करून घेतली होती. ईश्वर प्राप्तीची त्यांना निरंतर तळमळ वाटत असे. मोक्ष मिळावा हाच हेतू मनात धरून ते सदैव स्वामींच्या सानिध्यातील सर्व कामे निष्काम बुद्धीने करीत असत. नागदेवांना स्वामींनी आपले संपूर्ण तत्वज्ञान थोडक्यातच उपदेशिले. त्यांना मिळालेले शब्द ज्ञान ते परिपूर्ण होऊन प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान होण्यास ते पात्र झाले होते. त्यांना स्वामींचे आणखी 6 महिने सानिध्य लाभले असते तर त्यांना प्रत्यक्ष ज्ञान होऊन याच देही मुक्ती मिळाली असती. नागदेवांचे जीवन पूर्वाश्रमात ओबडधोबड पण मृदुपाषाणासारखे होते. ते जसे घडविल तसे घडण्यासारखे होते. परंतु त्याच घडविणारा गुरु त्या काळी मिळाला नव्हता. मिळाला होता तो अहमन्यतेचा स्वातिवृत्तीचा मान्यताभिलाषी रामदेव. नागदेवांचा अधिकार थोर होता म्हणून त्यांना स्वामी श्री चक्रधर हे गुरु लाभले आणि हा ओबडधोबड पाषाण स्वामींच्या सानिध्यात सेवेने व दास्याने चिरेबंदी घडविला गेला. योग्य झाला. अशा प्रकारे त्यांना परमेश्वराचे ज्ञान लाभून ते मोक्षानंदास पात्र झाले. नागदेवांना ज्ञान परिपूर्ण झाल्यामुळे त्यांचे परमेश्वर प्रेम वाढले, भक्ती वाढली. त्यामुळे नागदेवास स्वामींच्या सानिध्याचा वियोग सहन होत नव्हता. ते कोठेही गेले तर संध्याकाळी परतत असत. त्यांना वाटे असल्या परमेश्वर मूर्तीचे दर्शन आपणास आयुष्यपर्यंत घडत राहावे. परंतु तसे घडले नाही. ते बेलापूर येथे असताना स्वामींनी एके दिवशी उत्तरेकडे जाण्याचे निश्चयपूर्वक नागदेवांना सांगितले. तेव्हा त्यांना भडभडून आले. स्वामींचे ते शब्द हृदयाला भिडून कातरत असत. त्यामुळे ते चिंताग्रस्त होऊन उदास झाले. त्यांचा आहार कमी झाला व झोप गेली. हे पाहून स्वामींना त्यांची दया येत होती. पण एकट्या जीवासाठी राहावे तर इतरांना अनिष्ट घडेल म्हणून स्वामींनी उत्तरेकडे जाण्याचे निश्चित केले होते. एके दिवशी स्वामी म्हणाले, आमच्या पश्चात तुम्ही कसे राहावे याचे ज्ञान ऐका. तेव्हा नागदेव म्हणाले, देवाशिवाय धर्म चालतो काय? प्रत्यक्ष देव असेल तरच साधकाला साधन आचरण्यास सुलभ जातो. त्याचे आत्मकल्याण होत असते.
तेव्हा तुमचे असन्निधान असणे योग्य नाही. तुमचे म्हणणे मला ऐकवत नाही. तेव्हा स्वामींनी त्यांना उपदेश करून त्यांचे मन घट्ट केले आणि त्यांना 7 अहोरात्र आपल्या पश्चात राहण्याचे ज्ञान सांगितले. तरी पण नागदेव स्वामींना म्हणत असत की तुम्ही उत्तरेकडे जाण्याचे रहित करा. परंतु वर निर्देश केलेल्या कारणामुळे स्वामींचा उत्तरेकडे जाण्याचा एकच निश्चय होता. अखेर एके दिवशी स्वामींनी नागदेवाला आचार्यपद दिले व आपण बेलापुराहून निघाले. त्यांच्याबरोबर नागदेव भट होते. ते रिद्धपुराजवळील दाभेरी येथे आले. तेथे श्री गोविंद प्रभूंची भेट झाली. स्वामींनी त्यांना श्री प्रभूंबरोबर रिद्धपुरास पाठविले आणि आपण त्यांच्या पश्चात उत्तरेकडे निघून गेले. नागदेवाचार्य परत दाभेरीला आले तेव्हा तेथे स्वामी नव्हते. हे पाहून त्यांना स्वामींचा विरह भरला. ते त्या विरहातच स्वामींचा शोध घेत हिंडू लागले. फिरत फिरत ते भानखेड्याच्या डोंगरात आले. तेथे त्यांचा श्रमलेला भागलेला देह मूर्छित होऊन पडला. मंडळी, यापुढील वृत्तांत स्वामींच्या पश्चात आद्य आचार्यांचे जीवन कार्य या भागात बघणार आहोत. दंडवत प्रणाम.